भानसे सर. हॅलो, आवाज येतोय ना? हो, येतोय सर. होय सर, होय. हा आवाज येत आहे सर. हा हो. येतोय ना? अच्छा, सुरू करतोय. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्ध. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. मित्रांनो, उपासकांनो, आज आपण पाली भाषेविषयी थोडक्यात माहिती घेऊया. पाली भाषा हिचा इतिहास फार पुरातन आहे आणि ह्या भाषेविषयी सर्वसामान्य लोकांनाच नव्हे तर मोठमोठे दार्शनिक, विद्वान लोक ह्यांना पण ह्या भाषेविषयीचं कुतूहल आहे. शेवटी ही भाषा काय आहे आणि तिचा उद्गम आणि विकास कसा झाला आणि बुद्ध धम्माच्या संदर्भामध्ये तिचे काय विशेष महत्व आहे. तर आपण बघतो आहे की पाली भाषेचा इतिहास आपल्याला माहीतच आहे, फार पुरातन आहे, बुद्धाच्या काळापासून आलेला आहे आणि त्या काळामध्ये 2500 वर्षा अगोदर पाली भाषा ही मागध प्रदेशात, म्हणजे मगध जे आताचं बिहार वगैरे आणि उत्तर भारत आहे त्यामध्ये पसरली होती आणि त्यावेळेस मागधी भाषा म्हणजेच पाली भाषा आहे. आणि भगवान बुद्धांनी 45 वर्ष, त्यांना बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतर 45 वर्ष जेवढे त्यांनी उपदेश आणि व्याख्यानं दिलेली आहेत ते सगळेच्या सगळे पालीमध्येच आहेत, पाली भाषेमध्येच आहेत. शेवटी पाली साहित्य म्हणजे काय, तर थोडक्यात सांगायचं म्हणजे त्रिपिटक. आणि आपल्या भगवान बुद्धांची शिकवण ह्या त्रिपिटकाच्या माध्यमातून 3 भागात विभागली गेली आहे. तुम्हाला माहीतच आहे की सुत्त पिटक, विनय पिटक आणि अभिधम्म पिटक. आणि वरील तिन्ही पिटकामध्ये बुद्धांची शिकवण, त्यांनी दिलेल्या उपदेशांची उपयुक्तता हे 3 भागात विभागली गेली आहे. त्यालाच पाली भाषा असे म्हटले जाते. पाली भाषा, पण ऍक्च्युअली वास्तवात पाली भाषा असा शब्द प्रयोग केला जातो. बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतर बुद्धाच्या महापरिनिर्वाणापर्यंत सातत्याने, आताच मी सांगितल्याप्रमाणे 45 वर्षे ज्या भाषेत बुद्धांनी आपली प्रवचने, उपदेश दिलेत ते सर्वच ह्या मागधी भाषेत आहेत, म्हणजेच आजच्या पाली भाषेत आहे. बुद्धांच्या हयातीमध्ये त्यांचे हे उपदेश लिखित स्वरूपात नव्हते. बुद्ध ज्यावेळेस उपदेश किंवा देशना द्यायचे तेव्हा त्यांचे शिष्य, भिक्षुगण ते कंठस्थ करीत असत आणि ते त्यांना मुखोद्गत करायचे. जेम्स प्रिन्सपे या इंग्रज अधिकाऱ्याने पुढाकार घेऊन सम्राट अशोकाच्या शिलालेखावरील पाली भाषेच्या लिपीचा अभ्यास करून बुद्ध तत्वज्ञान आम्हा सगळ्यांपुढे आणि ह्या जगापुढे आणले. देवानंद प्रियदर्शी या नावाने सम्राट अशोकाने त्यांनी जे जे शिलालेख लिहिले आणि बुद्धांची वाणी कोरली ती सगळीच्या सगळी पाली भाषेत आहे. आणि भारताचे प्रथम पुरातत्व संशोधक म्हणून आपणा सगळ्यांनाच माहीत असलेले सर अलेक्झांडर कनिंघम ह्यांनी देखील पाली भाषेमध्ये रस घेऊन पाली भाषेला त्यांनी पुढे आणण्याचा प्रयत्न केला. पाली भाषा ही एक प्राचीन भारतीय भाषा असून ती वाङ्मयीन दृष्ट्या देखील फार समृद्ध भाषा आहे. इसवी सन पूर्व 6व्या शतकात मगध, कोसल इत्यादी प्रांतामध्ये गौतम बुद्धांनी लोकभाषा म्हणून या पाली भाषेलाच आणि पाली भाषेमध्येच जनतेला धम्मोपदेश केला. त्यांनी केलेला हा उपदेश पाली त्रिपिटकामध्ये
त्रिपिटक म्हणजे काय? तर 3 पेटावे, 3 पेट्या, त्यामधल्या एकाचं नाव सुत्त पिटक, दुसऱ्याचं नाव विनय पिटक, तर तिसऱ्याचं नाव अभिधम्म पिटक. या त्रिपिटकामध्ये त्यांनी केलेल्या उपदेशांचा संग्रह करण्यात आलेला आहे आणि विविध धम्मसंगतीमध्ये, म्हणजे आतापर्यंत झालेल्या विविध धम्मसंगती ज्या आहेत, 6 धम्मसंगती. भगवान बुद्धचं निर्वाण झाल्यानंतर 90 दिवसानंतर प्रथम संगती झाली, ते 6वी संगती ब्रह्मदेशामध्ये झालेली. त्या संगतीमध्ये त्यांच्या वरिष्ठ व महास्थीवरांनी म्हणजे थेरांनी सूचना केल्याप्रमाणे संगायातन करताना प्रत्येकाने एवम मे सुत्त याच शब्दांनी सुरुवात करावी असे ठरविण्यात आले आणि एवम मे सुत्त हे पाली भाषेतलंच वाक्य आहे. पाली भाषा ही एक स्वतंत्र भाषा आहे आणि एका दृष्टीने ती वैदिक व संस्कृत भाषेला देखील जवळची आहे असं आपल्याला भास होतो. पण पाली भाषेची रचना आणि व्याकरण हे मात्र स्वतंत्र आहे. जाणकारांना आणि जिज्ञासू अभ्यासकांना थोड्या प्रयत्नांनी सुद्धा ती सहजपणे शिकता येते. संस्कृत व पाली भाषेतल्या व्याकरणामध्ये काही फरक आहेत. उदाहरणार्थ, आपण बघतोय की संस्कृतमध्ये एक वचन, द्विवचन, बहुवचन असे 3 वचने आहेत. पण पाली भाषेमध्ये मात्र मराठी भाषेप्रमाणेच एक वचन आणि अनेक वचन अशी 2च वचने आहेत. यामध्ये द्विवचने नाहीत. संस्कृतमध्ये न आढळणारा ळ, जे कमळ म्हणतो आपण, तसा तो त्याच्यातला ळ हा वर्ण आपल्याला पाली भाषेमध्ये आढळतो. पण ळ हा शब्द संस्कृतमध्ये मुळीच नाही आहे. पाली भाषेत संधीचे नियम असून ते संस्कृत इतके निश्चित केलेले नाहीत. बरेच ठिकाणी आपले उच्चार हे सुकर होण्यासाठी संधींचे नियम पालीमध्ये शिथिल करण्यात आले आहे. संस्कृतमधील वर्णांचे परिवर्तन पालीमध्ये कोणत्या स्वरूपात होते हे एका स्वतंत्र अभ्यासाने आपल्याला दिसेल. पाली या शब्दाचा अर्थ हिंदीमधील पंक्ती म्हणजे मराठीमध्ये आपण त्याला काय म्हणतो, ओळ किंवा एक रांग असा होतो. धर्मग्रंथातील ओळ किंवा रांग हा त्या शब्दाचा मूळ शब्द आपण जर मानले तर अशा प्रकारच्या धम्मग्रंथाची भाषा म्हणून या भाषेस पाली हे नामाभिमान प्राप्त झाले असावे असे दिसते. या पालेती बुद्ध वचनन सा पाली, म्हणजे जी केवळ बुद्ध वचनाचे पालन करते, संगोपन करते आणि सोबतच संवर्धन करते तीच पाली असे पाली भाषेच्या भाषातज्ञांचे मत आहे. पाली भाषेतील त्रिपिटकामधील ग्रंथावर असणारी विविध स्पष्टीकरणे आणि व्याख्या यांना अट्टकथा असे म्हणतात. याच भाषेला मागधी असेही नाव असल्याचे सांगतात. मात्र मागधी याच नावाने प्रसिद्ध असलेल्या प्राकृत भाषेपेक्षा पाली भाषा ही बरीच वेगळी आहे. पालीचे मूळ रूप कोणते असावे याबाबत अनेक पंडितांमध्ये, विद्वानांमध्ये मतभेद दिसून येतात. प्राकृत व्याकरण ग्रंथात नोंदवलेल्या मागधी प्राकृत या भाषेहूनही प्राचीन असणारी मगध देशातील मागधी हीच पालीचे मूळ असावी असा अनेकांचा कयास आहे आणि त्यामध्ये तथ्यांश पण आहे. गौतम बुद्ध हे मूळ कोसल देशातील असल्याने कोसली हेच पाली भाषेचे मूळ असावे असाही अभिप्राय पाली भाषेतील शब्दांचा इंग्रजीतून अर्थ देणारे कोशकार सुप्रसिद्ध विद्वान रिस डेव्हिस व स्टीड यांनी दिला. पण कोसलीची अशी स्वतंत्र वैशिष्ट्ये कोणत्याच व्याकरण ग्रंथात नोंदवलेली आढळत नाहीत. गौतम बुद्ध आणि भगवान महावीर हे
तसे बघता प्राय समकालीनच होते. दोघांनीही जनतेस कळावी अशी एकच बोली भाषा वापरली असावी. त्यामुळे जैनांची अर्धमागधी ही भाषा व गौतम बुद्धांची पाली भाषा ह्या एकमेकीस जवळच्या भाषा आहेत. आज जगामध्ये बहुतेक ठिकाणी पाली भाषेचे अध्ययन अध्यापन केले जाते, पण तरी देखील ती मूळ भारतीय भाषाच आहे व ती भारतीयांना सहज शिकता येते, हे तिचे वैशिष्ट्यच म्हणावे लागेल. भारतीय संस्कृतीचा सर्वांग आणि परिपूर्ण असा अभ्यास करावयाचा झाल्यास पाली भाषेची मदत घेणे आवश्यक ठरेल. आपले हजारो लाखो उपासक आहेत, पण किती लोकांना पाली येते हा एक यक्ष प्रश्न आपल्या पुढे उभा राहतो. आपण पोपट पंचीप्रमाणे आपल्या जेवढ्याही गाथा आहेत त्या वाचत असतो, पण त्याचं ऍक्च्युअली मिनिंग काय आहे हे आपल्याला माहीत नसतं. कारण हे सगळं विराट महासागर पालीचा जो आहे, बुद्ध धम्माचा जो विराट महासागर तत्वज्ञान आहे, हे पालीमध्ये समावलं आहे. आणि त्यामुळे आपण पालीला आत्मसात केलं पाहिजे. पाली आपण शिकायलाच हवी. भगवान बुद्धांचा आदेश काय होता? त्यांनी भिक्खूंना आदेश दिला होता, चरत भिक्कवे चारेकम बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय अर्थाय हिताय सुखाय देव मनुष्यानम देसेत भिक्कवे धम्मम आदि कल्याणम मज्जे कल्याणम पर्योसान कल्याणम सात्तसवैजन केवल परिपूर्ण परिशुद्धम ब्रह्मचर्य प्रकाशेत. म्हणजे हे भिक्षूंनो, बहुजनांच्या हितासाठी आणि सुखासाठी लोकांवर दया करण्याच्या उद्देशाने देव आणि मनुष्याच्या कल्याणाकरिता आणि सुखासाठी तुम्ही बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करा. भिक्षूंनो, जो धम्म सुरुवातीला देखील कल्याणकारी आहे, मध्यात पण कल्याणकारी आहे आणि अंततः म्हणजे शेवटी देखील जो कल्याणकारी आहे, अशा धम्माचा प्रचार करण्यासाठी तुम्ही स्वयंप्रकाशित व्हा आणि धम्म उपदेश करा. एवढं हे जे गाथा दिलेली आहे ती पालीमध्येच आहे. आपलं सर्वांचं कर्तव्य आहे की पालीचा आपण अंगीकार करावा. आत्ताच मी म्हटल्याप्रमाणे जगात विविध ठिकाणी पाली भाषेचे अध्यापन केले जाते, पण ती आपली मूळ भारतीय भाषा आहे. मग ती आपण का शिकू नये? विदेशी लोक शिकतात. जपानमध्ये पाली शिकता येते, ब्रह्मदेशामध्ये पाली शिकल्या जाते, श्रीलंकेमध्ये पाली शिकल्या जाते, चीनमध्ये पाली शिकल्या जाते. मग आपण का बरे मागे आहोत? भारतीय संस्कृतीचा सर्वांग असा आणि परिपूर्ण असा अभ्यास करावायचा झाल्यास पाली भाषेची मदत घेणे आवश्यकच ठरेल. तुम्हाला माहित आहे की 2500 वर्षापूर्वीची भारतीय जीवन प्रणाली, त्यांच्या तत्कालीन रूढी, राजनीती, समाज जीवन, धर्म परंपरा, देशांची भौगोलिक स्थिती, सामाजिक नीतिमत्ता यांचे ज्ञान आपल्याला पाली भाषेतील त्रिपिटकाच्या अध्ययनाने प्राप्त होते. आणि काव्य, शिल्प, धर्म, साहित्य, तत्वज्ञान इत्यादी विविध क्षेत्रात आमच्या पूर्वजांनी केलेली प्रगती नजरेसमोर येते. पण हे सर्व काही हा पिटारा जो आहे हा पालीमध्येच आहे, म्हणून ती आपण शिकणे अगत्याचे आहे. आज आपण पाहतोय की पाली भाषा किंवा संस्कृत सारख्या इतर अभिजात भाषा प्रत्यक्षात बोलल्या जात नसल्या तरी देखील त्यांचे महत्व अबाधितच राहते. यासाठीच या भाषेचे अध्ययन, अध्यापन व संशोधन सतत चालू ठेवणे अगत्याचे ठरते. जगातील विविध बौद्ध राष्ट्रे व भारत भूमीला पूजनीय व पवित्र भूमी असे मानतात, कारण भगवान बुद्धांनी आम्हाला बौद्ध धम्म आणि पाली भाषा या पावन भूमीतच निर्माण केली आणि आम्हाला दिली, आणि आम्ही आमचा स्वतःचा विकास करू लागलो.
बौद्ध धर्मीय राष्ट्रे बौद्ध तत्वज्ञान व धर्माचे माध्यम ठरलेल्या पाली भाषेला फार पवित्र मानतात. त्यांना पाली व सद्धर्माच्या माध्यमातून भारताशी अतिशय स्नेहपूर्व मैत्रीचे संबंध ठेवता येतात. श्रीलंका झाली काय किंवा थायलंड झाले काय, ब्रह्मदेश म्हणा, नेपाळ म्हणा, व्हिएटनाम म्हणा, कंबोडिया म्हणा, इत्यादी बौद्ध राष्ट्रे याच अर्थाने आपली गुरुभूमी म्हणून बुद्धाला मानतात आणि भारतालाही मानतात. त्यातल्या त्यात पाली भाषेचं अध्ययन करतात. युरोपातील अनेक देशात देखील पाली भाषेचे बौद्ध साहित्याचे फार मोठ्या प्रमाणावर अध्ययन व संशोधन केले जात आहे. मग एवढी उज्ज्वल परंपरा लाभलेल्या या पाली भाषेचे अध्ययन व्हावे म्हणून भारत सरकार व महाराष्ट्र सरकार देखील प्रयत्नशील आहे, पण याचा आपण फायदा घेत नाही. मी एवढंच सांगू इच्छितो, पाली भाषा आपण अंगीकारावी. आणि मुंबई विद्यापीठात देखील सगळ्यात अगोदर एक राहूनच गेलं सांगायचं, धर्मानंद कोसंबी यांनी 100 वर्षापूर्वी कलकत्ता विद्यापीठामध्ये पाली भाषेचा विभाग, स्वतंत्र असा विभाग तयार केला, निर्माण केला. आणि त्यात तिथे संशोधक म्हणून नव्हे तर एक प्राध्यापक आणि हेड ऑफ द डिपार्टमेंट पालीचे म्हणून त्यांनी तिथे कार्य केलं. त्यांचेही आपला समस्त म्हणजे बौद्धांवर त्यांचे अनंत उपकार आहेत. त्यानंतर नागपूर विद्यापीठामध्ये देखील पाली विभाग हा जवळपास 1923 साली सुरू झाला, पण त्यावेळेस त्याचं नाव जैन विभाग असं होतं. त्यानंतर 1956ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षा दिल्यानंतर स्वतंत्रपणे 1958 साली नागपूर विद्यापीठामध्ये स्वतंत्र पाली डिपार्टमेंट सुरू झालं आणि त्यातून हजारो पालीचे विद्वान बाहेर पडलेत. आपल्या मुंबई विद्यापीठामध्ये देखील पालीचं अध्ययन अध्यापन केलं जातं आणि आपण सर्वांनी पाली शिकावी म्हणून कल्याण आणि ठाणे, पण विशेष म्हणून कल्याणला इथे मुंबई विद्यापीठाचं उपकेंद्र सुरू झालेलं आहे, ज्यामध्ये पालीचं अध्यापन आणि अध्ययन देखील केलं जातं. माझी आपणा सर्व धम्म उपासकांना, धम्मबंधूंना, भगिनींना हीच विनंती आहे की एवढी उज्ज्वल परंपरा लाभलेल्या या पाली भाषेचे आपण अध्ययन करावे आणि विराट महासागरात आपण ज्या प्रकारे म्हणजे डुबकी लावतो त्याप्रमाणे आपण डुबकी लावून बौद्ध धम्माचं तत्वज्ञान आपण अंगीकारावं. एवढंच बोलून मी माझी ही अल्पसी धम्मदेसना इथेच संपवतो. नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय. साधू 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 साधू